नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपल्याला सौर पंप याच्यावर माहिती घ्यायची आहे। मला भरपूर फोन आले की सर मी कुसुम मधून फॉर्म भरलाय आणि मला 1 वर्ष झालं पण मला कोणता मेसेज नाही आला, हे काही शेतकऱ्यांचे आहेत। त्यानंतर सर मी कुसुम मधून फॉर्म भरलाय पण मी पेमेंट देखील केले आणि माझ्या सातबाऱ्यावर बोर लागलेली नाही किंवा हिर लागलेली नाही, तर त्याला रिजेक्ट फॉर्म म्हणून येत आहे। तर त्याला काय करावं लागेल, आज आपल्याला त्याच्यावर संपूर्ण माहिती घ्यायची आहे। तर कसं करावं लागेल आणि काय करावं लागेल, तर मी त्याच्या अगोदर तुम्हाला 3 HP 5 HP आणि 7.5 HP बद्दल थोडीशी तुम्हाला माहिती सांगतो डिटेलमध्ये की ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरणार आहे त्यावेळेस तुम्हाला 1 हेक्टरच्या मध्ये किंवा 1 हेक्टर पर्यंत जर रान असेल तर तुम्हाला त्या सातबाऱ्यावर हिर किंवा बोर हे तुम्हाला तुमच्या तलाट्याकडून लावून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला ते फॉर्म भरायचे। जर तुम्ही ते लावून घेत नसताल तर त्या ठिकाणी तुम्हाला रिजेक्ट म्हणून शेवटला कळणं येणार आहे। फॉर्म भरताल, पैसे देऊन पुन्हा फोन करत बसताल, हे करण्याच्या अगोदरच तुम्ही हे प्रोसेस करून घ्या। आणि त्याच्यानंतरची गोष्ट अशी लक्षात घ्या, जर तुम्हाला 1 हेक्टरच्या पुढे जर असेल रान तर तुम्हाला 5 HP चे येते। तुम्ही जरी त्या मेन्शनवर जरी केलो मला 5 HP चं पाहिजे 7.5 तरी पण भेटणार नाही। जर तुमची बोरची कॅपॅसिटी खोल असेल तर तुम्ही त्यासाठी तुम्हाला 5 HP किंवा 7.5 HP चं त्याप्रमाणे घ्यावं लागेल। जर तुमचं बोरला पाणी असेल पण खूप लांब मारायचे किंवा तुम्हाला माळावर रान आहे किंवा लांबणीचं रान असेल त्या पिरियडला देखील तुम्हाला 7.5 किंवा 5 बसवावं लागेल, 3 ची कॅपॅसिटी पुरणार नाही। असे देखील मला फोन आले की सर माझं एवढ्या लांबाच्या अंतरानं आहे तर मला काय करावं लागेल, तेवढं 3 चं मारेल का, तर तो मारू शकणार नाही। जे तुम्ही लक्षात ठेवा की जो बसवणारा माणूस आहे तो तुम्हाला काय म्हणेल की मारतोय सर, परंतु त्याची कॅपॅसिटीच तेवढी नसेल तर तो मारू शकणार नाही, हे गोष्ट ध्यानात ठेवा। त्यानंतर आपल्याला 5 HP बद्दल जर माहिती घ्यायची असेल तर 5 HP मध्ये आपल्याला 1 हेक्टरच्या पुढे रान असावं लागेल। त्याला ती प्रोसेस तसंच करायची, आपल्याला सातबाऱ्यावर बोर हिर लावून घ्यायची, त्यानंतरच आपला फॉर्म भरायचे। आणि 2 हेक्टरच्या पुढी म्हणजे 5 एकरच्या पुढी जर रान असेल तर तुम्हाला 7.5 HP चं येईल। तर आता त्याच्याबद्दल बरोबर काय काय येते हे जर बघायचं असेल आपल्याला 3 HP ला विहिरीला आणि बोरला जर विचार केला तर तुम्हाला मोटर येते, त्यानंतर कनेक्शन बॉक्स येतो, त्यानंतर 70 मीटर पाईप येतो आणि 30 मीटर दोरी देखील येते त्याच्यासोबत आणि 6 पॅनल येतात 3 HP ला। त्यानंतर बोर मध्ये जर विचार केला 200 फूट खोलीचा बोर असेल तर तो पाणी ओढतो, त्यानंतर 6 मीटर दोरी येते, 60 मीटर पाईप येतो। हे सेम 5 मीटरला आहे, 5 HP ला आहे आणि सेम 7.5 HP ला आहे। फक्त त्याच्यामध्ये एवढाच फरक आहे की तुम्हाला व्होल्टेज कमी जास्त आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की पॅनल मध्ये फरक आहे, 7.5 ला 9 पॅनल येतात, त्याच्या विपरीत काही 13 पॅनल येतात आणि 5 HP ला 9 पॅनल येतात, त्याच्या विपरीत काहीच फरक नाहीये। हे लक्षात ठेवूनच तुम्ही फॉर्म भरायला चालू करा। दुसरी गोष्ट अशी आहे, जर तुमचा सर्वे झाला असेल तर त्या ठिकाणी जे माणूस येणार आहे त्या माणसांनी ह्या सर्व गोष्टी दाखवून घेऊन तुम्ही त्याचा सर्वे केल्यानंतर मला अवश्य 2 महिन्यात येईल। दुसरी गोष्ट, जे कोणी नवीन फॉर्म भरणार असतील तर तुम्ही फॉर्म भरण्याच्या अगोदर कुसुम मध्ये फॉर्म भरू नका, तुम्ही सरळ महावितरण मध्ये फॉर्म भरा। कंप्लीट तुम्हाला 3 महिन्यामध्ये सौर पंप येण्याची शक्यता आहे म्हणजे 100% येते। 2 महिन्यात तर यायलेच भरपूर शेतकऱ्यांना, पण तुम्हाला मी साधारणपणे असं सांगतो की 3 महिन्यामध्ये 100% सौर पंप येऊन जाईल। तिसरी गोष्ट अशी आहे की जेव्हा तो जो सर्वे करायला येतो
त्या पिरियडला सर्व गोष्टी त्याच्याकडे असतात, त्यालाच खड्डा करायचा असतो, त्यालाच वाळू गिट्टी, त्यालाच सिमेंट आणून तो बसून देतो, परंतु त्यांनी बसून देत नाही. त्या गोष्टीसाठी मी काय तुम्हाला असं काही वितरित सांगत नाही, फक्त एवढं ध्यानात ठेवायचे की आपल्याला त्या गोष्टी ठेवून बाकीचे त्यांना गोष्टी सर्व फिट करून देतो. आणि असं फोन करत बसू नका की सर मी कुण्या पॅनलचं कुण्या कंपनीचं करत चलो, तर कंपन्या सर्व काही सेमच आहेत. जवळपास थोड्या कोणाच्या कमी जास्त पॉवरच्या त्याला ती गोष्ट निराळी, पण तुम्हाला त्याच्यामध्ये पण 5 वर्षाची एक्सचेंज ऑफर आहे. तुमचं जर बिघड दुरुस्त झालं तर त्यांना 5 वर्षामध्ये त्यांची गॅरंटी वॉरंटी आहे. हे पण तुम्ही लक्षात ठेवूनच हे करा सर्व. तर माझा व्हिडिओ कसा वाटला लाईक कमेंट करायला विसरू नका. माझा नंबर आहे 86 68 78 82 06. धन्यवाद.